आज आपण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. नामजप, भक्ती आणि ईश्वर प्राप्तीचे रहस्य. तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक अनेक जन्म जप करत राहतात तरीही देव त्यांच्यासमोर का येत नाही? देव खूप दूर आहे का, की आपल्या आवाहनात काहीतरी कमतरता आहे? या गूढतेचे उत्तर शास्त्रामध्ये अतिशय अद्भुत पद्धतीने दिले आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, अनन्या शिंतो माये जनाः पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहम्यहम. म्हणजेच जे माझी आढळपणे पूजा करतात त्यांच्या कल्याणाची मी स्वतः काळजी घेतो. पण समस्या अशी आहे की आपला जप फक्त एकमेव आहे का? बुडणारा माणूस ज्या तळमळीने, त्याच भक्तीने, त्याच प्रेमाने आपण देवाला हाक मारत आहोत का? तुलसीदासजी म्हणाले आहेत, तुमच्या मनाच्या मंदिरात प्रकाश पेटवा, मग भगवान राम येतील. देव बाह्य मंदिरामध्ये राहत नाही, तर हृदयाच्या खोल शांततेत राहतो. आपला नामजप तेव्हाच फलदायी असेल जेव्हा तो केवळ शब्दांमधूनच नाही, तर मनातून, आत्म्यात आणि प्रत्येक श्वासातून वाहतो. नामजप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर ते आत्म्याचे आवाहन आहे. शास्त्रामध्ये म्हटले आहे की नमतिरेको नही मंत्रम ईशा. म्हणजेच नामजपापेक्षा चांगला कोणताही मंत्र नाही. परंतु नामाचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ते केवळ जिभेतून नाही, तर हृदयातून येते. हे भक्तीचे रहस्य आहे. जोपर्यंत मी टिकून आहे तोपर्यंत देवाची अनुभूती होणार नाही. नामजप करत असतानाही जर अहंकार राहिला की मी ते करत आहे, मी एक साधक आहे, तर देवापासूनचे अंतर कायम राहते. मीराने विषाचे अमृतात रूपांतर केले. सूरदासांनी डोळ्यांशिवाय देवाला पाहिले. भगवान ठाकूरांनी मंदिराच्या भिंतीवरून नामदेवांना हाक मारली. त्यांच्याकडे काही विशेष मंत्र होता का? तर नाही. त्याच्यात शुद्ध प्रेम, निःशर्त भक्ती आणि डोंगरही वितळवू शकेल अशी तळमळ होती. नारद भक्तिसूत्र म्हणते, सात्वमीन परम प्रेमरूपा. म्हणजेच भक्ती म्हणजे ती जी प्रेमाच्या शिखरावर पोहोचते. कल्पना करा की एक मूल त्याच्या आईला हाक मारते. ते कोणत्याही मंत्राचा किंवा शास्त्राचा अवलंब करत नाही, फक्त एकच शब्द बोलतोय की आई, आणि आई धावत येते. मग देव प्रेमाने त्याला हाक मारणाऱ्यांकडे का येणार नाही? श्रीमद भागवतात म्हटले आहे, हृदय ग पुरभिवर्धान नामस्य जीवित यो मुक्तिपदे सा दयाभक. जो मन, वाणी आणि शरीराने देवाची पूजा करतो तो मोक्षप्राप्तीचा पात्र बनतो. पण आज नामजप करताना मन कुठे असते? तो खरोखरच परमेश्वराचे स्मरण करत आहे का, की तो सांसारिक विचारांमध्ये गुंतलेला आहे? नामजपाचे गूढ रहस्य समजून घेण्यासाठी देव शब्दांमध्ये नाही, तर भावनांमध्ये आढळतो, हे जाणून घेतले पाहिजे. शब्द एक सीडी आहेत, पण ध्येय म्हणजे शून्यात विरघळणे. जेव्हा शब्द मागे राहतात, जेव्हा नामजप केवळ ओठांमधूनच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक छिद्रातून गुंजू लागतो, जेव्हा प्रत्येक श्वास परमेश्वराचे नाव घेतो, तेव्हाच देवाशी भेट होऊ शकते. मग देव का येत नाही? आपल्यामध्ये अजूनही शंका, भीती, लोभ, अहंकार आणि अपूर्ण शरणागती आहे. आपण नामजप करतो पण पूर्णपणे विसर्जित होत नाही. हे असं आहे की कोणीतरी नदीत आंघोळ करतो पण खोल पाण्यात जात नाही. देवाला पाहण्यासाठी बाहेरून नाही, तर आत पाहावे लागते. जेव्हा हृदयात शुद्ध प्रेम प्रकट होते, तेव्हा भक्ती केवळ एक विधी न राहता जीवनाचा उत्सव बनते. तेव्हा नामजप केवळ शब्द राहणार नाही, तर ते जिवंत होतील. मग परमेश्वर स्वतः येऊन आपल्या बासरीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांसह आपल्या दाराशी उभा राहील. नामजपाचे रहस्य केवळ आपण किती वेळा नामजप करतो यात नाही, तर आपण देवाला किती खोलवर हाक मारतो यात आहे. प्रेम, तळमळ आणि समर्पणाशिवाय नामजप अपूर्ण आहे. जेव्हा मी नामजपात विरघळतो आणि फक्त परमेश्वर उरतो, तेव्हाच दर्शन मिळते. ज्या दिवशी हे सत्य आपल्या आत जागृत होईल, त्याच दिवशी परमेश्वर प्रकट होईल. मग शब्दांची गरज राहणार नाही, ना कोणत्याही विशेष साधनाची. मग फक्त पूर्ण शांतता असेल आणि त्यात परमेश्वराचे दिव्य स्वरूप प्रतिबिंबित होईल. रामकृष्ण हरी.